हॅलो एव्हरीवन, आज आपण करूया आखाड स्पेशल तांबडा आणि पांढरा रस्सा घरच्या घरी। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पांढरा रस्सा कसा बनवायचा। तर पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपण काजू, बदाम, पांढरे तीळ आणि खसखस एकत्र करूया आणि त्यामध्ये पाणी ओतून ते रात्रभर तसंच ठेवायचं भिजत। पाणी ओतल्यामुळे ते एकदम चांगले व्यवस्थित पाणी शोषून घेतल्यामुळे ते फुगतात रात्रभर। जर कोणालाही अर्जंट बनवायचं असेल आणि रात्रभर थांबायचा वेळ नसेल तर तुम्ही हे 2 ते 3 तास सोक करून ठेवू शकता पाण्यामध्ये। तर आता आपण करूया सगळ्यात पहिल्यांदा तांबडं चिकन। तर त्यासाठी आपण एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवूया आणि तेल गरम झाल्यानंतर चांगलं आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा चांगला लालसर शिजवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा लालसर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हे चिकन ठेवायचे। चिकनला मी मीठ, हळद आणि थोडंसं तिखट टाकून मॅरिनेशन करायला ठेवलेलं थोड्या वेळासाठी आणि ते या कांद्यामध्ये आपण टाकूया आणि चांगलं परतून ह्याला शिजायला घालूया। याला चांगलं परतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून तुम्ही त्याच्यावर पाणी ठेवायचे आणि चिकन शिजेपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढई तापायला ठेवू आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकूया आणि खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे। खोबरं बाहेर काढल्यानंतर कांदा आपण तापायला ठेवूया आणि त्याच्यानंतर कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याला तापवून मग परत पुन्हा काढून घेऊया बाहेर। चिकनवरती जे पाणी ठेवलं होतं ते आता चांगलं तापलं आहे, तर आपण ते पाणी चिकनमध्ये ओतून घेऊया। आपण मसाल्यासाठी लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे लसूण लवकर भाजतो आणि ते लसूण काढून घ्यायचं आहे। आणि इथं आपण एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आंबट न लागण्यासाठी, त्याला पण परतून घेऊन बाहेर काढायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बाहेर काढायचं आहे। पांढरा रस्सा करण्यासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे। तर ओला नारळ काढण्यासाठी आपण इथे नारळाची केसरं काढून त्याचं पाणी वेगळं करून आपण खोबरं त्याचं किसून घेणार आहे। ज्यांना किसून घ्यायचे ते किसून घेतील, ज्यांना खोबरं खोवायला येतं ते खोबरं खवतील आणि त्याचं पाणी आपण बाजूला काढणार आहोत। हे अशा प्रकारे माझ्या आईने इथे खोबरं मला खोवून दिलेलं आहे। आपण जे खोवून घेतलेलं खोबरं होतं ते मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला आपण चांगलं बारीक पेस्ट करून घेणार आहे त्याची। त्याचबरोबर आपण ओव्हरनाईट जे काजू, बदाम, खसखस आणि तीळ, पांढरे तीळ जे भिजवून ठेवलं होतं त्याला पण आपण वाटून घेणार आहोत आणि जे खोबरं आपण खोवून घेतलेलं बारीक करून घेतलं आहे त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत त्याचं दूध। तर अशा प्रकारे आपण वस्त्र गाळ करून ते दूध पूर्णपणे बाजूला करून घेणार आहोत। काजू बदामची पेस्ट पण आपण बारीक करून घेतलेली आहे आणि ती एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत। त्याच भांड्यात आपण परत जो भाजलेला कांदा, लसूण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर मसाला होता त्याला पण आपण बारीक करून घेतला आहे। त्यानंतर आपण हे चिकन शिजलेलं आहे आपण चांगले पीस रश्श्यापासून बाजूला करूयात आणि एका कढईमध्ये चांगलं तेल तापायला ठेवूयात। त्याच्यामध्ये तो आपण जो मसाला केला होता बारीक तो मसाला चांगला भाजून घेऊ आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट टाकून घेऊया।
हे तिखट आम्ही आमच्या घरी बनवलं होतं. तर चांगला मसाला भाजस तोपर्यंत त्याला परतून घेऊन मग तो भाजल्यानंतर आपण रस्स्यामध्ये टाकणार आहोत. इथे आपण आपल्या अंदाजानुसार त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, जितक्या जणांना हवं आहे. आता आपण सुक्कं चिकन करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये आपण केलेला कांदा, लसूण जो पेस्ट होते तो टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानुसार चवीनुसार तिखट टाकणार आहोत. ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये चिकनचे पीस टाकून त्याला एकजीव करणार आहोत. इथे आपल्या तांबड्या रस्स्याला चांगलीच उकळी आलेली आहे आणि आता आपण करतोय आहे पांढरा रस्सा. त्यासाठी पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे, तेजपत्ता, फूल आणि तमालपत्र टाकून थोड्याशा मिरच्या टाकून ते परतून घ्यायचे आणि ते चांगलं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण केलेली काजू बदामची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ते चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये नारळाचं काढलेलं दूध मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चिकनचा आळणी रस्सा मिक्स करणार आहोत. आणि जेव्हा आपण आळणी रस्सा मिक्स करतो त्यानंतर याला उकळी अजिबात आणून द्यायची नाही. अशा प्रकारे आपला आखाड स्पेशल तांबडा पांढरा रस्सा एकदम तयार आहे. सगळ्यांनी नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं हे.